सांगली महापालिकेत जयंत पाटील यांना धक्का, 2 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर भाजपा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, प्रसाद लाड यांना अंतरवाली सराटी चर्चेसाठी निमंत्रण, प्रसाद लाड यांनी आता दगाफटका करू नये, मनोज जरांगेंचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक, अमरावती जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग, भाजपतर्फे प्रवीण पोटे यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, तर मविया कोणाला संधी देणार याकडे लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठकीचं आजी माजी आमदार खासदारांना निमंत्रण, पक्षातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी छत्तीसगडमध्ये घेतली पत्रकार परिषद, बस्तरमधून नक्षलवाद नष्ट झाल्याचा शहांचा दावा, काँग्रेसने नक्षलवाद संपवण्यात सहकार्य केलं नाही असं वक्तव्य। शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, वैचारिक भूमिका वेगळी असेल पण महाराष्ट्राची प्रतिमा देशात जपण्याचं काम पंतप्रधान करतात हे आपल्याला विसरून चालणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। सांगलीत भाजपचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, जयंत पाटील यांचे सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील 2 नगरसेवक भाजपच्या गळाला, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश। प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करणार नाही, जिथे गरज असेल तिथे आम्ही एकमेकांसाठी उपलब्ध राहू, पार्थ पवारांचं प्रशांत किशोरांबाबत वक्तव्य। राज्यातील 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची अन्न औषध प्रशासनाकडून आयुक्तपदी बदली, FDA आयुक्त श्रीधर डुबे, SRAचे CEO बाबासाहेब बेलदार, धुळे ZPचे नवे CEO। महापौर रितू तावडेंचा घाटकोपर ते दादर लोकलने प्रवास, मोदींच्या आवाहनानंतर महापौरांकडून सार्वजनिक वाहतुकीचा वापर, केंद्राची पाहणी करण्यास जाण्यासाठी महापौरांनी लोकलचा पर्याय निवडला। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चाणक्य असल्याची शक्यता, प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे सल्लागार, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक, फडणवीस साहेब तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, राजू शेट्टींचं वक्तव्य। विजय सरकार कधीही कोसळू शकतं, MK स्टॅलिन यांचं मोठं वक्तव्य, मध्यावधी निवडणुकांसाठी DMKला सज्ज राहण्याचे आदेश। येत्या सोमवारी खरीप आढावा बैठक होणार, सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। अमरावतीच्या दर्यापूरमधील काँग्रेस नेते सुधाकर भारसाकळे शिवसेनेच्या वाटेवर जाण्याची शक्यता, काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून राजीनामा, लवकरच सुधाकर भारसाकळे शिवसेनेत जाण्याची शक्यता। गेटवे परिसरातील डिझेल बोटी इलेक्ट्रिक होणार, मंत्री नितेश राणेंची घोषणा, इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेनं विशेष कर्ज योजना आणावी, मंत्री राणेंच्या आवाहनानंतर प्रवीण दरेकरांचा निर्णय। पक्ष नेतृत्वानं जर संधी दिली तर संधीचं सोनं करेन, विधान परिषदेबाबत विकास गोगावलेंची प्रतिक्रिया समोर, विधान परिषदेची जागा शिवसेनेला कशी सुटेल यासाठी विनंती केली आहे, विकास गोगावलेंचं वक्तव्य। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाची हाक, 9 जूनला कोल्हापुरात विडाट मोर्चाचा इशारा। अजित पवार विमान अपघात प्रकरण, अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांमध्ये बऱ्यापैकी तथ्य, अमोल मिटकरेंचं वक्तव्य। काँग्रेस नेते सतेज पाटील शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, लाठ्या खाव्या लागल्या, जेलमध्ये जावं लागलं तरी आमची तयारी, सतेज पाटलांचं वक्तव्य। नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन, पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला दुरावा दूर, मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री छगन भुजबळांकडून शाल देत महाजनांचं अभिनंदन। ओबीसींच्या विकासासाठी केंद्र राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। तर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार, महामंडळाचं वाटप करण्याबाबत बैठकीत चर्चा, महायुतीवर टीका होईल असं भाष्य करू नका, मंत्री छगन भुजबळांचं आवाहन। यवतमाळ शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम, पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा चारा टंचाई भासणार नाही, अहिल्यानगर जिल्ह्यात भरपूर चारा उपलब्ध, तीव्र उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना दिलासा।
अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी भोंदू ऋषिकेश वैद्याचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीनं धार्मिक गुरु म्हणून गैरफायदा घेतल्याचं नमूद. तर महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. राज्यातील महामंडळाचं वाटप महिन्याभरात होणार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खरातला आज PMLA कोर्टात हजर केलं जाणार. तर साताऱ्यात ब्लॅक फिल्मिंगवर पोलिसांचा बडगा. मॉडिफाय नंबर प्लेट धारकांवरही कारवाई. वांद्र्यातील बुलडोझर कारवाई आजही सुरूच राहणार. गरीबनगरमधील बुलडोझर कारवाईचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी 20% कारवाई. पश्चिम रेल्वेची माहिती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठात अभियांत्रिकी परीक्षा पुढील महिन्यात होणार. परीक्षा रद्द केल्याची विद्यापीठाची माहिती. तर राज्यातील 3000हून अधिक धरणांमध्ये 33% पाणीसाठा. पुणे विभागातील धरणांमध्ये 25% पाणीसाठा शिल्लक. नसरापूर प्रकरणाची उद्यापासून दररोज सुनावणी. आरोपी विरोधात 14 दिवसात आरोपपत्र दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा परिसरात मनपाकडून 114 अनधिकृत नळ कनेक्शन्सवर कारवाई. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार जाहीर. स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव. मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर इथे कार्यक्रमाचं आयोजन. दिव्यांग चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी जन्मदाते संशयित. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षीय दिव्यांग मुलाचा मृतदेह हसूल सावंगी बायपास परिसरात आढळल्यानं खळबळ. परभणी जिल्हा कारागृहात संकर्षण कराडे आणि त्यांच्या कवितांतून बंदींना नवी दिशा. बंदी बांधवांना गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रेरणादायी संदेश. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून इंडिगोची गोवा हैदराबादचे विमानसेवा 16 जूनपासून बंद. 16 जूनपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तात्पुरती सेवा बंद. उन्हाळ्यासाठी मुंबई बंगळुरू नवी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 41,000 विद्यार्थ्यांनी दिली दुसऱ्या संधीची MBA MMS CET. CETला 76.83% विद्यार्थ्यांची उपस्थिती. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरी सध्या अंतिम टप्प्यात. 11वी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा 21 मे पासून. मुंबई हायकोर्टात कार्यरत 6 अतिरिक्त न्यायाधीश आता कायमस्वरूपी. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममधून प्रस्तावाला मंजुरी. गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक. विशेष पॉलिसी तयार करून मुंबई बँक देणार कर्ज. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सूर्या बिबट्याचा मृत्यू. घटनेनंतर उद्यानातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. प्रकरणी 3 संस्थांची चौकशीची मागणी. सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोनं प्रति तोळा 1000 रुपयांनी महागलं. GST सह सोनं 1,62,225 तर GST सह चांदी 2,80,160 रुपयांवर. देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचं बळ मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महत्त्वाचा करार. कांजूरमार्गच्या वात्सल्य ट्रस्टमध्ये 15व्या बाळाचा दत्तक प्रदान सोहळा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत पार. राजापूरमधील अवैध वाळू उत्खनन प्रकरण. उदय सामंतांकडून बंधूची पाठराखण. गैरव्यवहार केला असल्यास किंमत मोजायला तयार. वाळू उपशाबाबत गैरव्यवहार न केल्याचा दावा. मुक्तपणे संचार करणं नागरिकांचा अधिकार. रस्त्यावरील कुत्र्यांच्या संदर्भातील मानक कार्यप्रणालीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पश्चिम विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. जलप्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट. धरणांमध्ये सध्या सरासरी फक्त 37% जलसाठा. खारघरमध्ये मित्राकडूनच गोल्डमॅनची लूट. प्रकरणी चोरी झालेले 57 तोळ्याचे दागिने पोलिसांनी मूळ मालकाला केले परत. कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरण. राज्य सरकारची मोठी कारवाई. वंदना सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश. सोलापूर मनपा अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई. सोलापुरातील न्यू पच्छा परिसरातील मॅजेस्टिक स्क्वेअर अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी सुरुवात. लोकशाहीच्या प्रतिनिधींचा विशेष सन्मान. बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरेंचा पुरस्काराने सन्मान. पद्मपाणी राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्काराने सन्मानित. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार वितरित. कान्स महोत्सवातील अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊजवरच्या चित्रामुळे माय मराठीचा जागर. 7 समुद्रापार.
पंढरपूरच्या चित्रकारानं रेखाटलेलं हे मराठी अस्मितेचं चित्र. वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला. जळगावच्या यावल तालुक्यातील घटना. अनेक तरुण खांबाला लटकले. सुदैवानं घटनेत कोणतीही दुखापत नाही. नागपुरात भाजप युवा मोर्चा आक्रमक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ वेळकाढू आणि अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त डिझेल साठा करू नये. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये मनसे आक्रमक. आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर मनसेचं अंडी फेको आंदोलन. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर. 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक. रायगड, रत्नागिरी आणि पुणे या दोन्ही जागा लढण्यास इच्छुक. वडोदरा विमानतळावर इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड. इंडिगोच्या विमानात तब्बल अर्धा तास अंधार. एसी बंद पडल्यानं प्रवासी घामाघूम. दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल. ताडोबात अस्वलाची दहशत. वाघाला एका आक्रमक अस्वलासमोर अक्षरशः माघार घ्यावी लागली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अखेर युद्धनौका सिंधुदुर्गच्या समुद्रात विसावली. पर्यटकांसाठी युद्धनौका लवकरच खुली होणार. तर महाराष्ट्रात सर्वप्रथम जनगणना पूर्ण करण्याचा मान उमरग्याच्या मनोज गुरुवांना. 16 मे रोजी अवघ्या 8 तासात घर यादी, घरगणना तसेच नकाशा तयार करण्याचं काम 100% केलं पूर्ण. उल्हासनगरात पत्त्यासारखी कोसळली 4 मजली इमारत. अचानक इमारत कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ. तर जळगावच्या फत्तेपुरातील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा. डिझेल मिळवण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 तास किलोमीटर पर्यंत रांगा. डिझेल महागल्यानं शेतकरी नाराज. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना चिंतेत वाढ. दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमतीही वाढल्या. तर सांगलीत इंधन संकट. बहुतांश पेट्रोल पंप ड्राय. अनेक पेट्रोल पंपावरील साठा संपल्यानं नागरिक हैराण. डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. रुग्णवाहिकांसाठी डिझेल उपलब्ध ठेवा. प्रशासनाच्या पंपचालकांना सूचना. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका. दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल पंपावर कमी गर्दी. कोल्हापूरकर इंधन दरवाढीला कंटाळले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. काही पंपावरील पेट्रोल साठा संपला तर काही पंपावर डिझेल उपलब्ध नाही असे फलक. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण. नाशिकमधील शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना नोटिसा. पेपरफुटी संदर्भात कठोर कायदा तयार करावा. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. नीट पेपरफुटी प्रकरणी अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी संपली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी. तर नीट पेपरफुटी प्रकरण अत्यंत संतापजनक. अजित नवलेंचं वक्तव्य. नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यात छावा संघटना आक्रमक. अखिल छावा संघटनेचा आत्मदहनाचा प्रयत्न. नीट पेपरफुटी प्रकरणी मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. खासगी क्लास धोरण ठरवण्यासाठी प्रगतीपथावर काम सुरू. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी माहिती. लातूर शहरापासून जवळच असलेल्या खोपेगाव शिवारात शिवराज मोटेगावकरचं 5 एकरावर अनधिकृत बांधकाम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण. लातूरमध्ये आणखी एका डॉक्टरची सीबीआय चौकशी. हा डॉक्टर शिवराज मोटेगावकरच्या संपर्कात असल्याचा सीबीआयला संशय. सांगलीत इंधन दरवाढीचा भाजीपाल्याला फटका. महागाईमुळे बाजारपेठेत मंदीचं सावट. पावसाळ्यापूर्वीच भाजीपाल्याचे भाव कडाडले. आगामी खरीप हंगामात खत आणि बियाण्यांची कमतरता भासू देणार नाही. कृषी विभागानं व्यक्त केला विश्वास. तर जिल्ह्यात खरीपाच्या तयारीला वेग. बांधावरच खत देण्याची तयारी. 2 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज. केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून देशव्यापी बंदचं आवाहन. नागपूरच्या संविधान चौकात संघटनेकडून निदर्शनं करण्यात येणार. अमरावती जिल्ह्यातील मेडिकल मध्यरात्रीपासून बंद. 2700 मेडिकल मध्यरात्रीपासून बंद. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध.
पुण्यातील औषध विक्रेते संपात सहभागी होणार. 24 तास पुणे शहरातील 5 ते 6 हजार मेडिकल बंद राहणार. राज्यव्यापी मेडिकल असोसिएशनचा संप. राज्यभरातील मेडिकल केमिस्ट बंद राहणार. या पार्श्वभूमीवर 24 तास बंद राहणार मेडिकल्स. यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांकडून बंदची हाक. विविध मागण्यांसाठी दुकानं बंद राहणार. डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जिल्हाभरातील औषध विक्रेते बंद आंदोलन करणार. औषध विक्रेत्यांच्या संघटनेचा देशव्यापी बंद. दरम्यान गडचिरोलीत या बंदमुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज. औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीला विरोध. सांगली जिल्ह्यातील औषध विक्रेते संपात सहभागी होणार. तर आज औषध विक्रेत्यांचा संप. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना. आज औषधांची दुकानं बंद राहणार. ऑनलाईन मेडिसिन विक्रीला कडाडून विरोध. माळेगाव पोलिसांकडून कत्तलीसाठी चालवल्या 9 गायींची करतर सुटका. 3 आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक महाप्राणी संरक्षणानुसार गुन्हा दाखल. रत्नागिरीत शिकारीसाठी लावलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट. जांभारी येथील घटना. स्फोटात एका महिलेच्या हाताची 5ही बोटं तुटली. तर यवतमाळमध्ये धावत्या कारला गारणी रोडवरील जवळा गावाजवळील घटना. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणमध्ये नदीत बुडून 3घांचा मृत्यू. 15 वर्षीय मुलीसह 3घांचा दुर्दैवी अंत. बुलडाणा शहरातील स्थानिक संगम चौकात कारने पेट घेतल्याची घटना. काही वेळ शहरात तणावाचं वातावरण. तर पेणच्या वरेडी कोळीवाडा बंदरावर भीषण आग. अनेक होड्यांसह लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणारे चोरटे ताब्यात. परभणीच्या सेलूत घडलेल्या घटनेप्रकरणी 2 चोरटे ताब्यात. धाराशिवमधील घरफोड्यांचा तपास करण्यात पोलिसांना अपयश. पोलिसांविरोधात गांधीगिरी आणि अभिनंदनाचे बॅनर घेऊन ग्रामस्थ पोहोचले पोलीस अधीक्षक कार्यालयात. नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात तरुणावर हल्ला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित. उल्हासनगरमध्ये कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन लुटणारा आरोपी अटकेत. आरोपीकडून मुद्देमाल जप्त. वसई स्थानक परिसरात एका फेरीवाल्याला भर रस्त्यात बेदम मारहाण. अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत फेरीवाल्याला गंभीर जखमी केलं. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यावर पोलिसांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एपीएमसी वाशीमध्ये एसीबीची मोठी कारवाई. 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत. तर जळगावातील 40 गावात हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला. धारदार शस्त्रानं सपासप वार. पुण्यातील पब संस्कृती पुन्हा चर्चेत. मुंढव्यातील बॅस्टियन पबमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल. पुण्यात पबच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार. बॅस्टियनमधील व्हिडिओ व्हायरल. खारघर पोलिसांची मोठी कारवाई. जबरी चोरी, घरफोडी आणि मोबाईल चोरीतील मुद्देमाल मूळ मालकांना केले परत. पुण्यात रिक्षा चालकांमध्ये मारहाण. प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद. 3 रिक्षा चालकांकडून एका रिक्षा चालकाला मारहाण. उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार. मुस्लिम तरुणानं खोटं नाव सांगून हिंदू मुलीशी केलं लग्न. तर कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून हत्या प्रकरण. हत्येचा उलगडा करण्यात खडकपाडा पोलिसांना यश. दिरानेच केली होती वहिनीची हत्या. धुळ्यातील शनी अमावस्येवेळी दुहेरी हत्याकांड प्रकरण. भोंदू अघोरी पूजेचे काही व्हिडिओ समोर. भोंदू बाबा खैरनारनं घेतला दोघांचा बळी. नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार. 30 वर्षाच्या व्यक्तीकडून चिमुरडीवर अत्याचार. आरोपी धानू अली शेख विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर पुरंदरमध्ये लाखो रुपयांची चंदन चोरी उघड. कारवाईत तब्बल 560 किलो चंदन जप्त. चंदनाची किंमत 28 लाखांहून अधिक. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.